नमस्कार. आता सायलीचं स्वप्न असतं की तिला सुद्धा तिच्या आईच्या साडीचा ड्रेस शिवून घालायचा होता. त्यामुळे अर्जुन आता प्रतिमाची एक साडी घेतो आणि टेलरकडे शिवायला देतो. आता शिवलेला ड्रेस घेऊन तो घरी येतो. घरी येताच तो ड्रेस आता सायलीच्या हातात देतो आणि म्हणतो, हा घे ड्रेस. तुला तुझ्या आईच्या साडीचा ड्रेस हवा होता ना, हा ड्रेस घाल आणि खाली ये पटकन, मी वाट बघतोय. आणि अर्जुन खाली जाऊन उभा राहतो. आता इकडे सायली ही खूप खुश झालेली असते. खुशीमध्ये ती ड्रेस घालते. ड्रेस घालून ती खाली येते आणि आता सायलीकडे अर्जुन हा बघतच बसतो. तेवढ्यात तिथे प्रतिमा असते. प्रतिमा बघते तिच्या साडीचा सुंदर असा ड्रेस अर्जुनने सायलीसाठी शिवून घेतलेला असतो आणि तो सायली घालून आलेली असते. प्रतिमा सायलीजवळ जाते आणि तिच्या गालावरून गोड हात फिरवत म्हणते, वाव, किती सुंदर दिसतेस तू, माझ्या मुलीसारखीच दिसतेस अगदी. आणि आता प्रतिमाच्या पाठोपाठ रविराज सुद्धा ते बघत असतो. रविराज पुढे जातो आणि आता सायलीच्या डोक्यावर हात ठेवतो आणि म्हणतो, पुढचा जन्म आहे की नाही माहिती नाही, पण एक गोष्ट लक्षात घे, पुढच्या जन्मी तू आमचीच मुलगी म्हणून जन्माला ये आणि तुझ्यासारखी मुलगी असणं म्हणजे भाग्यच आहे आणि हे भाग्य आम्हाला लाभू दे. आई वडिलांची काळजी घेणारी, सासू सासऱ्यांची काळजी घेणारी अशी मुलगी आम्हाला लाभू दे. आता हे सगळं ऐकून सायलीला गहीवरून येतं. सायली लगेच आता रविराज आणि प्रतिमाला मिठी मारते आणि आता अर्जुन हे सगळं बघत असतो. त्यानंतर सायली ही आता अर्जुनकडे येते आणि अर्जुनला म्हणते, हे सगळं मला तुमच्यामुळे लाभलं. आता सगळेच इकडे खुश असतात. त्यानंतर आता रविराज आणि प्रतिमा आपापल्या घरी निघून जातात. आता रविराज प्रतिमा घरी येतात आणि गप्पा मारत असतात. गप्पा मारताना आता प्रतिमा ही रविराजला म्हणते, बघा ना, त्या सायलीला अर्जुनने माझ्या साडीचा किती सुंदर ड्रेस शिवून दिला आणि तिने घातल्यावर किती सुंदर दिसत होती. ते ऐकताच आता रविराज म्हणतो, खरंच खूपच छान सायलीला ड्रेस दिसत होता आणि मला ते बघून असं वाटत होतं आपल्या पोटच्याच मुलगी आहे ती. आता रविराज आणि प्रतिमाचं हे सगळं बोलणं प्रिया ऐकत असते आणि प्रियाला हे ऐकून खूप राग येतो. प्रिया म्हणते, माझ्या आईच्या साडीचा ड्रेस त्या मुलीने शिवला आणि तो घातला सुद्धा आणि तो आई वडिलांना दाखवला. हा सायलीचा आनंद मी फार काळ टिकू देणार नाही. आता मला जाऊन त्या ड्रेसची विल्हेवाट लावायला लागेल. असा विचार करून प्रिया आता हळूच सुभेदारांच्या घरी जायला निघते. आता ती चोर पावलाने सुभेदारांच्या घरात शिरते. कोणालाच काही कल्पना नसते आणि अर्जुन सायली हे बाहेर गेलेले असतात आणि कल्पना आणि विमल दोघीच घरात असतात. ह्या संधीचा फायदा घेऊन आता प्रिया अर्जुन आणि सायलीच्या बेडरूममध्ये शिरते आणि तो ड्रेस शोधू लागते. आता तिला तो ड्रेस भेटतो आणि ती ड्रेस घेऊन आता त्यांच्या घराबाहेर पडते आणि तो ड्रेस जाणार असते. तेवढ्यात तिकडनं येणारी सायली बघते आणि सायलीच्या लक्षात येतं की तो काल शिवलेला ड्रेस आहे आणि सायली ओरडते, थांब प्रिया, काय करतेस? आणि सायली धावत जाऊन प्रियाच्या कानाखाली मारते आणि म्हणते, तुझी हिंमत कशी झाली की माझा ड्रेस जाळायची? त्यावेळी आता प्रिया म्हणते, अगं तो माझ्या आईच्या साडीचा ड्रेस आहे. त्यावेळी सायली म्हणते, तुझ्या आईच्या? अगं प्रतिमा त्यांनी स्वतःहून साडी दिले ह्यांना ड्रेस शिवायला. असं बोलून सायली आता प्रियाचा चांगलाच पाण उतारा करते. असेच मालिकेच्या नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.